महानगरपालिकेने हा जो नियोजन केलाय तो त्यांनी 4 महिन्या आधी करा पाहिजे होता. अचानक मध्ये केलेला हे पहिली गोष्ट छोट्या मूर्त्या नाहीयेत. हे सार्वजनिक गणपती आम्ही जो बसवतो आज जवळजवळ 22 वर्षाले आम्ही बसवतो. 22 वर्ष आम्ही 22 वर्षाले आम्ही विसर्जन करतो. मग आता 4 दिवसामध्ये तुम्ही चांगला इथे करा तिथे करा हे मान्य होणार का कोणाला? तुम्ही 4 महिन्या आधी तुम्ही करायचं ना. आता तुम्ही या वर्षी असं पण करून आम्हाला इकडे विसर्जन करायला द्या. त्याच्या पुढे त्याच्या अजून पुढच्या वर्षी तुम्ही 4 महिन्या अगोदर करून टाका. आम्ही ते मान्य बरोबर आहे की नाही. आता 16-17 वर्ष आम्ही करतोय. आम्हाला कसला त्रास झाला नाही. महानगरपालिकेला झाला नाही. आता कुठून त्रास व्हायला लागला लागला का? याच्याबरोबर व्यवस्था करायची होती. रस्ता बनायचा. आज तिकडे तुम्ही जात खड्डे बघितले ना लाईट आहे. आम्ही एवढ्या खड्ड्यातून येतोय. आता तुम्ही सांगा मला खड्ड्यात एवढं एक विसर्जन करायला सांगितलं. त्या खजान्याचा रस्ता बघा अगोदर आणि ती मोठी मूर्ती जाऊ नाही शकत त्या खजान्यात जाऊ पण नाही शकत. मोठी मंडळाची गावच्या राजाची मूर्ती 13 फुटाची 3 फुटाची टॉयली आहे. टोटल 16 फूट आहे. 16 फूट झाले. तिकडे जाऊन तुम्ही स्वतः बघा. सकाळपासून आम्ही स्वतः पावसात लाईटी नाही स्वतः गेलो. खजानी काही एक नाहीये. काय बोलतात प्रशासन आम्हाला मदत करणार का? काय जर मूर्तीला झालं आमच्या मंडळाच्या मूर्तीला झालं तर प्रशासन जबाबदारी घेणार का? एवढंच सांगा फक्त. प्रशासन काही एक करू नाही शकत. मंडळाचं काही ते असेल ते आपल्या मंडळाचं आम्ही बघू शकतो. प्रशासन जबाबदारी घेणार का? या कोणाचा अपघात झाला का मूर्तीचा गावाला काय प्रशासन घेणार का? जाणार इथे विसर्जन करणार. आम्ही काय करायसाठी थांब आहे तुम्ही इथे विसर्जन इथेच करणार. आता 5 मिनिट तिथे जो गेट खोलत आम्ही गेट नाही करू शकत. ते लोक 5 मिनिट तर आम्ही इथेच विसर्जन करणार. आम्ही पण हे लोक जाणार आम्ही पण जाणार. इकडेच करतोय ना आम्ही. एवढा वर्षापासून इकडेच करतोय. दुसरं म्हणणं काय आहे तुमचं? आम्ही इथेच विसर्जन करणार. इथेच करणार. आपल्याला माहिती असेल आताच आयुक्त जेलमध्ये गेलेले आहेत. ईडीची केस झाली त्यांच्यावर आणि हेच घोटाळे लोकांनी आतापर्यंत केलेत. नुसते नावाने कुठेतरी कृत्रिम तलाव बनवायचे. इथे सोय करतो तिकडे सोय करतो पण पैसा उरू पडायचा आणि लोकांचा पैसा संपवायचा. आणि हेच अधिकारी आता हे सुद्धा जेलमध्ये जातील अशी मला विराच्या विनंती प्रार्थना करेल. एकमेव बाळासाहेब ठाकरे होते ते समोरून सांगायची मी आहे आणि आज मी सांगतोय. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर वेळीच या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती ना. त्यांनी सर्वांनी सर्व प्रकारचे पोलीस प्रशासन सर्वांनी नियोजन केलेले आहे. आमच्या इथले गणपती मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा समंजस आहेत आणि ते पूर्णपणे पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करत आहेत. रस्त्यामध्ये खड्डे गणपती पलटी झाला त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? तुम्ही घेत असाल गणपती पलटी झाल्याची जबाबदारी तर आम्ही घेतो. तुम्ही नाही आम्हाला विसर्जन करून देऊ शकत आम्ही नाही आम्हाला विसर्जन करून देऊ शकत आम्ही समजून घ्या. तुम्ही पूर्व तयारी केली पाहिजे. तुम्ही आणि वेळ काय खूप निघून गेलाय म्हणून बाकी काय नाही. कारण जर संध्याकाळी 6-7ची वेळ असती तर कुठेतरी तुमच्या डिसिजनला आम्ही पण कुठे पाठपुरावा करायचा प्रयत्न केला असता. आज वेळ आलेली आहे 12:30-1 वाजता. तिकडे काहीच नाही पाहिजे तर तुम्ही प्रशासनाने चला तिकडे बघा काय हालत आहे. गणपती एखादा नेत्रा पलटी झाला तर काय हे होणार? तुम्ही पलटी होणार. बाकी आम्ही काय नाही बोलत नाही. त्या नियोजनाचं पुढच्या वर्षी नियोजन करा चांगलं. आम्हाला मंडळांना सर्वांना सर्व मंडळ तुम्हाला सपोर्ट करणार. मंडळ हे नाही करणार. आपण एवढं तर सहकार्य केलंच आहे. करा बस. कॅप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळी उपस्थित आहे मनवलपाडा तलावाच्या शेजारी. या ठिकाणी आता जे मोठे मंडळ आहेत त्यांचा उद्रेक झालेला आपल्याला दिसतोय. हे सगळे
मोठ्या गणेशाच्या मूर्त्या आहेत त्या आता या तलावातच विसर्जन करावं असं आता त्यांची मागणी आहे. सध्या आपण जर पाहिलं तर आरती सुरू आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कारगिलचा आहे, इकडे मनवलपाडाचा आहे आणि पाठीमागे एक विदर्भ राजा करून विघ्नहर्त आहे. जाणून घेऊ आपल्या सोबत काही गणेश भक्त आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. दादा काय सांगाल, आता तुम्ही विसर्जन कुठे करणार? आम्ही आता काय झालं माहिती आहे दादा, आम्हाला सांगितलं विसर्जन तिथे करायचं, तिथे रोड बरोबर नाही, अख्खे खड्डे झाड आहे, बीड आहे, कधी तिथे दोन स्पीकर मूर्ती तुटली तर काय करणार, हे लोक देणार आहे. हा ते गणपती सर्वांसाठी सेम आहे ना, ते लोक काय बोलतात तिथे घेऊन जा, तिथे घेऊन नाही जाणार, इथे विसर्जन करणार. आम्ही काय करायसाठी ठाम आहे तुम्ही इथे विसर्जन करणार? इथेच करणार. आता 5 मुले तिथे जो गेट खोलले, आम्ही गेट नाही करू शकत ते लोक 5 मुलीसाठी, कारण आम्ही इथेच विसर्जन करणार. आम्ही पण हे लोक जाणार तर आम्ही पण जाणार. वर्षापासून इकडेच करतोय ना आम्ही, एवढा वर्षापासून इकडेच करतोय. दुसरं म्हणणं काय आहे तुमचं? आम्ही इथेच विसर्जन करणार. इथेच करणार, त्यांचा ठाण निर्णय आहे, ते इथेच विसर्जन करणार आहे. 7 दिवसांनी गौरी गणपती गेट खोलले तर आम्हाला नाही खोलू शकत गणपतीसाठी. आयुक्त लोक खूप बोलले ते, आम्ही तर खूप सोडले ते गणपती खोललेला, आयुक्त लोकांनीच खोललेला आहे. आता या ठिकाणी पोलिसांमध्ये आणि जे गणपतीचे मंडळ आहेत त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू आहे. थेट गणपती बाप्पाची आरती सुरू आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता पोलीस आणि गणेश भक्त यांच्यामध्ये वाद पेटलेला आपल्याला दिसतोय. पोलीस हे सगळं प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु गणेश भक्त ठाण मांडून आहेत, आम्ही विसर्जन मनवेलपाडा तलावातच करणार आहोत. गणपतीची मूर्ती आहे, मोठी मूर्ती आहे आणि या ठिकाणी उद्रेक झालेला आपल्याला दिसतोय. गणेश भक्त जे आहेत ते आपल्याला प्रचंड चिडलेले दिसत आहेत. आपण गणेश भक्तांशी बोलण्याचा प्रयत्न करू. सध्या आरती सुरू आहे. चोर आहे झाला मोठ्या मूर्तीची विषय तो नाही, पण मोठी पण केल्या लोकांनी. आपल्या सोबत यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उदय जाधव आहेत. खरं तर विघ्नहर्ता आता स्वतः विघ्नात सापडलेला आपल्याला दिसतोय. या प्रशासनाचं करायचं काय, असे काही आता प्रश्न निर्माण झालेले आहेत. जाणून घेऊया. आपण जर पाहिलं तर गणेश भक्त आता चिडलेले आहेत, त्यांचा उद्रेक झालेला आहे. उदयजी काय मागण्या आहेत तुमच्या हातात? नाही, आम्हाला एवढंच म्हणायचं, या प्रशासनाचा चिट्टा नुसता हिंदू सणाला फक्त विरोध करतोय, कुठे तर प्रदूषणाचं कारण जाऊन पुढे करतोय आणि आम्हाला हे करतोय. पण या ठिकाणी खदांची आम्हाला पर्याय दिली होती, पोलिसांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि पोलिसांचा मी मनातून आभार व्यक्त करतो. पण हा प्रशासन आम्हाला फक्त आणि फक्त झुलवतोय. हिंदू सणाला विरोध करायचं आम्हाला दिलं होतं, खतांबाई विसर्जन करा, आम्ही तयार झालो. सगळे मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. इथं मनवाड गावचा राजा आहे, एकता नगरचा राजा आहे, त्याचबरोबर आमचा कारगिल नगरचा राजा आहे, आपल्या इथं इकडचं एक मंडळ आहे, आपला मनवाड रोडचा राजा आहे. सर्व एकत्र आलेत. पण विषय कसा आहे, आम्हाला कुठल्याही प्रकारे विठ्ठलमय देवाची होता कामा नये, हा आमचा छोटा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये लोकांनी फक्त सांगितलं की तिकडे व्यवस्था करतो, पण त्या ठिकाणी कुठल्याही रस्त्याची व्यवस्था केली नाही, लाईटीची व्यवस्था केली नाही आणि फक्त पोलिसांना पुढे करून आमचा पोलीस बळाचा वापर करून इथे फक्त आम्हाला विसर्जन लवकर करा, यांच्यावरचा मार्ग कमी करा. स्वतः सारे समोर येत नाहीयेत. यांचं काम होतं प्रशासन, की प्रशासन येऊन समोर यायला आमच्या यायला पाहिजे होता, पण कुठल्या मंडळासमोर प्रशासनाचे अधिकारी समोर येत नाहीयेत, फक्त पोलिसांना पुढे करतात आणि आम्हाला इथे विसर्जन करा याच्यासाठी आम्हाला विनंती केली जाते. आम्ही पोलिसांच्या विनंतीचा मान ठेवणार आणि पोलीस आमचे बांधव आहेत. त्यांनी 10-12 दिवस त्यांनी तिथे मेहनत केलेली असते गणपती समाज, आम्हाला समजतंय. पण कुठेही पोलिसांचा त्रास होऊ नये म्हणून याचा अर्थ आम्ही विरारचा विघ्नहर्ता असेल तर सर्वांचा गणपती बाप्पा आहे, हा हिंदुआंच्या जिव्हाळ्याचा सण आहे आणि त्याचा जर कुठे विटंबना असेल तर ती आमच्याकडे सण होणार नाहीये. त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी विरोध करण्यासाठी निषेध महानगरपालिकेचा केलेला आहे. महानगरपालिकेला सुधारणार नसेल आणि हेच असे साले नावाने इथे परवा इथे 7 दिवसा गणपती विसर्जन, दिवसा गणपती विसर्जन, शाडूच्या मातीचा बोलून सांगून पीओपीच्या मूर्त्यांच्या ठिकाणी विसर्जन केला, चावी दिली, महानगरपालिका अधिकाऱ्यांनी चावी दिली. तो व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहे आणि तो असताना सुद्धा आज फक्त मोठ्या मूर्त्याचं कारण सांगून, रंगाचं प्रदूषणाचं कारण सांगून हे लोक या ठिकाणी विसर्जन करायला देत नाहीयेत. पण जर आपल्याला माहिती आहे की रंगाचं कारण सांगून प्रदूषण करतात, मग केमिकलवरती पाणी सोडलं जातंय, किती पाण्यामध्ये केमिकल सोडलं जातंय, पण त्या ठिकाणी मासे मरतात, माणसं मरतात, जनावरं मरतात. हा विचार कुठलाही नव्हता, फक्त हिंदू लोकांना त्रास द्यायचा, हिंदू सणांना त्रास द्यायचा. हा एक छोटा प्रयत्न प्रशासनाने चालू आहे. त्याचा आम्ही शिवसेना विरारच्या शाखेच्या वतीने, विरारच्या विघ्नहर्ताच्या वतीने, मनोरपाडा गावच्या राजाच्या वतीने, कारगिल नगरच्या राजाच्या वतीने, त्याचबरोबर आमच्या इकडच्या स्थानिक ज्या एकतानगर मित्रमंडळाच्या वतीने आम्ही याचा जाहीर महानगरपालिकेचा निषेध करतो आणि अशा अधिकाऱ्यांवरती गणेशोत्सव झालं की आम्ही सर्व मिळून कारवाईसाठी पोलिसांकडे पाठपुरावा करणार आहे, महानगरपालिका अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करणार आहे. याचं कारण एवढंच आहे की आपल्याला माहिती असेल आताच आयुक्त जेलमध्ये गेलेले आहेत, ईडीची केस झाली त्यांच्यावर आणि हेच घोटाळे या लोकांनी आतापर्यंत केलेत. नुसते नावानी कुठेतरी कृत्रिम तलाव बनवायचे,
इथे सोय करतो तिकडे सोय करतो म्हणून पैसा उरबडायचा आणि लोकांचा पैसा संपवायचा. आणि हेच अधिकारी आता हे सुद्धा जेलमध्ये जातील अशी मला विराच्या विनंती प्रार्थना करेन. आता कुठेतरी समंजसची भावना पण घ्यायची आहे. पोलीस तुम्हाला सहकार्य करतात, तुम्हाला देखील पोलिसांना सहकार्य करायचं आहे. चुकी ही वसई विरार शहर महानगरपालिकेचीच आहे. बघा, आयुक्त जेलमध्ये गेले, नवे आयुक्त आले, त्यांना वेळ कमी मिळाला आणि त्यांना वेळ कमी मिळाल्यामुळे नियोजन झालं नाही. पोलिसांना जो आदेश आला त्यांचा तो आदेश पालन करतात आणि त्यांचा आदेश पालन करत असताना पोलिसांची चुकी नाही, ही पूर्णपणे महानगरपालिकेची चुकी आहे. मी इतकं सांगेल, आपल्या या महाराष्ट्रामध्ये एकमेव बाळासाहेब ठाकरे होते, ते समोरून सांगायची मी आहे. आणि आज मी सांगतोय, आपल्या आज महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्याचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेश उत्सव आणि त्या उत्सवामध्ये आपल्याला सरकारकडे भीक मागावी लागते. अच्छे दिन कोणाचे आहेत ते तुम्ही लक्षात करा. हे अच्छे दिन आहेत. खड्डे विसर्जन करण्यासाठी आणि पोलिसांना वेठीत धरण्याचे धोरण सरकारने केलेलं आहे. आपल्यासोबत यावेळेला पोलीस निरीक्षक आहेत. सर, कुठेतरी त्यांच्या पण भावनांचा उद्रेक झालेला आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर वेळीच या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती ना. त्यांनी सर्व प्रकारचे पोलीस प्रशासन सर्वांनी नियोजन केलेले आहे. आमच्या इथले गणपती मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा समंजस आहेत आणि ते पूर्णपणे पोलीस आणि प्रशासन सगळ्यांना सहकार्य करत आहे. त्याबद्दल पोलीस प्रशासन होते सर्वांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि हा गणपती उत्सव जो आहे तो असाच चांगल्या प्रकारे साजरा होत राहो अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. पोलिसांनी देखील समंजसची भावना या गणेश भक्तांनी करावी असं त्यांचं म्हणणं आहे. कुठेतरी नियोजन चुकल्यामुळे आज या सगळ्या गोष्टींचा उद्रेक जो आहे तो झालेला आपल्याला दिसून येतोय. आता गणेश भक्त आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत, कारण मराठ्यांचं आंदोलन चिरडणारं सरकार अर्ध्या रात्री आणि सुट्टीच्या दिवशी जर हायकोर्टात जाऊ शकतो तर या निर्णयाच्या विरोधात सरकारने पण समंजसची भावना का घेतली नाही. जे सरकार हिंदुत्वाचं तारे तोडत होते ते सरकार आता कुठे गेलेले आहेत असा आता या गणेश भक्तांचा उद्रेक झालेला आपल्याला दिसून येते. या सर्व विषय आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.